गुड मॉर्निंग एवरीवन, आई एम मैथिक फ्रॉम पारगाव. माझा व्हिडिओ पाहायचा, करा द्या, सबस्क्राईब करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्याच्या नाण्याच्या मराठीवाला ब्लॉग नंबर 3 मध्ये. आणि आज आपल्या ब्लॉगची ज्याने सुरुवात केली तो आपला भाषा आहे नैतिक, आणि हे आहेत आपले क्यूट पर फॅट वाले जीजाजी. आणि आज आपण जात आहोत एका मिशनवर, आणि कोणत्या हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही हा वाला ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आणि म्हणून सगळ्यात पहिले मी ना मायावाला थोडासा भुरा केला, ते बी कुण्याच्या हातानं. गोप 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 गोप. आणि गाइस फायनली 2 तास थांबल्यानंतर आमचा नंबर लागला, आणि बघा मी कसा दिसत हो, एक नंबर दिसत हो की नाही. आणि मग जीजाजीले म्हटलं की मी गाडी चालवतो, तो जीजाजी ने साफ इनकार करते हुए गाड़ी की स्टीयरिंग अपने हाथ में ले लिए. कारण की जीजाजीला माहित आहे आज तुम्हारा भाई गाड़ी चलाएगा बोलने वाला अक्सर रोड की चुम्मी लेता है. बात तो सही है. आणि मग आम्ही नॉनस्टॉप चालत डायरेक्ट मिरची के शहर भिवापूर मध्ये जाऊन पोहोचला, जिथं आम्हाला नाश्ता करायची तीव्र इच्छा तर झाली होती, पण अर्धा भिवापूर फिरलो तरी पण भाई आम्हाला नाश्ताचे एक दुकान नाही भेटला. और उसी वजह से हम उलट कर भिवापूर के बाहर आ गए और डायरेक्ट नागबीड को चले गए. आणि थँक्स गॉड की नागबीड मध्ये गेल्यावर आम्हाला ब्रदर चायनीज सेंटर भेटला, जिथं आम्ही पोटभर नाश्ता तर नाही केला, पण आमच्या मध्ये एनर्जी येईल एवढा नाश्ता नक्की खाल्ला. मग डोसा खाऊन झाला. दादा म्हणत होते की भाऊ राहू द्या, तुम्ही पेमेंट नको करा. तर मी बी कायले मग भाडीले पेमेंट करतो. बड़ा हरामी हो बेटा. आणि तेवढ्यात आम्हाला हे एवढी मोठी वाली नदी पडली, जे की नागबीड वळसावाल्या रोडवर आहे. आणि फायनली गाइस 1.5-2 तासाचा कंटिन्यू प्रवास केल्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो वळसेमध्ये. पण याच्या अगोदर पण 1-2दा मी वळसेला आलो जेव्हा आमच्याकडची रेल्वे चालू होती. आणि तुम्ही पण आतापर्यंत वळसेला जरी पाहिला नसाल, पण वळसा देसाईगंजच्या नाटकाचं नाव कधी ना कधी नक्की ऐकले असाल. त्याच्या बादमध्ये आम्ही ना घेतले बनाना, कारण की कोणाच्या घरी पहिल्यांदा जात असताना खाली हाताने जाणं चांगलं नाही वाटत ना. आणि बनाना घेतल्यानंतर आम्ही घरी जायसाठी निघलो, त्याच्या बहीण माईले आम्ही रस्ताच विसरलो. आणि म्हणून मग मी कॉल केला अमितले. आणि आता हा अमित कोण आहे, तर हा आहे आपला लहानवाला भाऊ जो की राहतो वळसेले. आणि अमितले फोन केल्या जेवढ्या स्पीडने तो इथे आला, त्या बहिणीला एवढ्या स्पीडने आम्ही नागपूरवरून वळसेपर्यंत बी ना आलो. आणि मग आम्ही तिघेजण डायरेक्ट आलो घरी. आणि घरी आल्या काकून मस्तपैकी बनवले पोहे. आणि हे आहेत आपले दुसरे वाले काका. आणि पोहे खाऊन होते ना होते तसेच काकून चाय बी आणून टाकला. आणि ह्या आहेत आपल्या काकू, म्हणजे अमितची मम्मी. तर अमितच्या घरी होता एक मिट्टू, आणि त्याला मायवाले जिजाजी का विचारत आहे हे तर मला काही माहित नाही, पण थोड़ा अंदाज वाटते का मायवाले जिजाजी त्याला खर्रा मागत असते. फिर हम चले गए अपनी छोटी वाली सिस्टर को मिलने के लिए, जो कि हॉस्पिटल में जॉब करती है. आणि लवकर जीजा सुबह मंगल सावधान भी होना है. फिर हॉस्पिटल में जीजा साली की बातें खत्म होने के बाद हमने आक्रमण किया गुपचुप के ठेले पे. आणि हा अमित पाना कसा खाता है गुपचुप, गोप 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 गोप. आणि गुपचुप खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो त्याच्याच पाठीमागच्या गार्डन मध्ये, जिथं गेल्या मी डायरेक्ट गेलो घसरपट्टीवर. आता कोणी मला लहान नाही म्हणणार, मी लहानच आहो. क्या करूं मैं इसका. आणि मग आम्ही आलो घरी, आणि मस्तपैकी केला जेवण. जीजाजीने दाबली हागरीवाली कोंबडी, आणि मीने दाबलो हागऱ्या कोंबडीचे अंडे. फिर सारे लोगों ने एक साथ बैठकर गप्पे शप्पे लढाए. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या सगळ्यांना बाय केला, आणि आम्ही नागपूर साठी वापस निघलो.